नमस्कार इतिहास मित्रांनो, प्रतापगडाजवळ शिवरायांच्या हातून फाडला जाऊन मारला गेलेला अफजल खान मेला त्यावेळी त्याचे वय किती होते आणि त्याचबरोबर विजापूरच्याच आदिलशाहीतील आणखीन एक मारला गेलेला दुसरा अफजल खान कोण ते आजच्या या व्हिडिओत सादर होत आहे। विजापूरच्या आदिलशाहीत प्रतापगडापाशी मेलेल्या अफजल खानाच्या अगोदर आणखीन एक अफजल खान होऊन गेला होता। याचे पूर्ण नाव होते मिर्झा मुहम्मद अफजल खान। याची कबर विजापूर शहरातच आहे। या कबरीच्या इमारतीच्या चौकटीवर आणि कबरीच्या बाजूला 2 शिलालेख आहेत। या शिलालेखानुसार हा पहिला अफजल खान आदिलशाहीत सरदार होता। या अफजल खानाची मारेकरी घालून हत्या करण्यात आली होती। हा मिर्झा मुहम्मद अफजल खान 1624 साली मारला गेला आणि त्याच्या कबरीवरील इमारत 1626 साली पूर्ण करण्यात आली। तर हा होता विजापूरच्याच आदिलशाहीतील मारला गेलेला पहिला अफजल खान। आता आपण शिवरायांच्या वर चालून आलेल्या अफजल खानाचे मृत्यूवेळी म्हणजे 1659 साली वय किती होते ते पाहूया। यासाठी थोडी सोपी गणिते करावी लागतील। 1648 साली या अफजल खानाने दग्याने कैद केलेल्या शहाजी राजांना विजापूरच्या दरबारात आणले होते। यावेळी अफजल खानाचे वय किमान 25 वर्षे धरले तर त्याचा जन्म ठरतो 1623 सालचा, म्हणजे 1659 साली तो मेला त्यावेळी त्याचे वय येते 36 वर्षे। आता आणखीन एक गणित, प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा या मोहिमेमध्ये लढण्यासाठी खानाच्या सैन्याबरोबर आलेला होता। मराठ्यांच्या कडून हरल्यानंतर हा फाजल खान जीव बचावून पळून गेला। या फाजल खानाचे वय त्यावेळी किमान 20 वर्षाचे धरले तर अफजल खानाचे वय याच वेळी म्हणजे 1659 साली कमीत कमी 40 वर्षाचे धरावे लागते। पण अफजल खानाचे वय नेमके किती असेल हे सांगणारी एक घटना विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास असणाऱ्या बुसातीन उस सलातीन या इतिहास ग्रंथात नोंदलेला आहे। मोहम्मद आदिलशहाने त्याचा प्रसिद्ध सरदार रणदुल्ला खान याला कर्नाटकात मोठ्या मोहिमेवर पाठवले होते। या मोहिमेत अफजल खान देखील होता। त्याने 5000 घोडेस्वारांचे सैन्य घेऊन कर्नाटकातील सिंधनूरच्या राज्यावर आक्रमण केलेले होते। शिवाय या मोहिमेत अफजल खानाने इतरही काही मोठी शहरे जिंकलेली होती। स्वतंत्रपणे सैन्य घेऊन मोहिमा यशस्वी करणारा अफजल खान त्यावेळी तितका अनुभवी असावा हे तर स्पष्टच आहे। या सुमारास त्याचे वय पुन्हा किमान 25 वर्षे तर धरायलाच हवे। ही मोहीम सुरू झाली होती इसवी सन 1637 साली। यातून 25 वर्षे वजा केली की खानाच्या जन्माचे वर्ष येते इसवी सन 1612, म्हणजे 1659 साली प्रतापगड युद्धावेळी अफजल खान ठरतो 47 वर्षाचा। पण खानाचे वय याहूनही थोडे जास्तच असल्याचा आणखीन एक पुरावा उपलब्ध आहे। विजापूर शहरात मुलुक मैदान ही प्रसिद्ध तोफ ज्या बुरुजावर ठेवलेली आहे तो बुरुज अफजल खानानेच 1633-34 साली बांधल्याचा शिलालेख त्या बुरुजावरच आहे। यावरील सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेच। हा बुरुज अत्यंत भव्य आणि खूपच वैशिष्ट्यपूर्ण रचनेचा आहे। अशा प्रकारचे हे बांधकाम अफजल खानाच्या देखरेखीखाली झाले असल्याने बुरुज बांधला त्यावेळी म्हणजे 1634 साली अफजल खानाचे वय किमान 25 वर्षे तरी धरलेच पाहिजे। म्हणजे आता अफजल खानाचे जन्मवर्ष येते इसवी सन 1609, म्हणजेच शिवरायांनी त्याला मारला तेव्हा 1659 साली खानाचे वय येते 50 वर्षे। प्रतापगड युद्धाच्या वेळी शिवरायांचे वय होते 29 वर्षाचे, म्हणजे यावेळी अफजल खान शिवरायांच्या पेक्षा कमीत कमी 21 वर्षांनी मोठा होता। नुसता वयानेच नाही तर अनुभवाने, ताकदीने, शरीराने आणि कपट कारस्थाने रचण्यात सुद्धा तो मोठाच होता। त्यावेळी त्याने आणलेले सैन्य होते तब्बल 22,000चे। अशा या अफजल खानाला त्याच्या सैन्यासह प्रतापगडच्या युद्धात शिवरायांनी संपवले होते ते अचूक व्यूहरचना, कडव्या लढवय्या मावळ्यांचा अफाट पराक्रम आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर। मित्रांनो, अफजल खान मेला त्यावेळी किती वर्षाचा होता या प्रश्नाचा उलगडा करणारी ही माहिती तुम्हाला आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा। व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा। त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।